उपवासासाठी खास अशी रिच, क्रीमी आणि टेस्टी साबुदाणा खीर तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी एकदम सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सगळ्यात आधी आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा. इथं मी अर्धा कप रात्रभर भिजवलेले साबुदाणे घेतले आहेत. बघू शकता व्यवस्थित भिजलेत. जर तुम्ही खिचडी करायचा प्लॅन करत असाल ना, तर त्यातलेच थोडेसे साबुदाणे बाजूला काढून ठेवा आणि त्याचीच तुम्ही खीर करू शकता. तर अर्धा लिटर मी इथं दूध घेतलं. मी सगळं हे अर्धा लिटर दूध घेतलं. जर तुम्हाला अर्ध पाणी आणि अर्ध दूध घ्यायचं असेल तसंही करू शकता. खिरीत घालण्यासाठी ओला नारळ मी किसून घेतला आहे. अंदाजे 2 ते 3 चमचे असेल. हा डायरेक्टली नाही घालणार आहे मी. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून या ओल्या नारळाची स्मूथ पेस्ट करून घेणार आहे. यामुळे खिरीला कन्सिस्टन्सी एक छान येते. आणि जर तुम्हाला ही स्टेप कम्प्लीट स्किप करायची असेल ना, तर करू शकता. डिरेक्टली ओला नारळ किसून असाच खिरीत घातला तरीही चालेल. आता दूध हे चांगलं गरम करून घ्यायचं आहे. अजिबात मोठा गॅस ठेवायचा नाही. लो टू मीडियम फ्लेमवरती हे दूध चांगलं तापवून घ्यायचं आहे. आणि तापवताना सतत हे ढवळत राहायचं आहे, म्हणजे दूध खाली भांड्याला चिकटणार नाही. जर चिकटलंच तर ते करपू शकतं आणि तीच चव खिरीला येऊ शकते. तर अधेमध्ये असं ढवळून घेत परतवून दूध चांगलं तापवायचं आहे. बघू शकता दूध आता तापू लागल्याने उकळी फुटायला सुरू झाली. उकळी यायला सुरू झाली की यामध्ये जे आपण भिजवलेले साबुदाणे आहेत ते घालायचे. सगळे साबुदाणे हे एकदमच घालायचे. साबुदाणे घातल्यावर ते सगळे मिक्स करून घ्यायचे आणि या दुधातच हे सगळे साबुदाणे शिजवून घ्यायचे. आता या दुधामध्ये साबुदाणे शिजलेत की नाही ते ओळखायचं कसं? एकतर ते शिजले की वर तरंगू लागतात. साबुदाण्याचा रंग हा थोडासा लाईट किंवा ट्रान्सपरंट होतो. आणि जर तुम्हाला हे बघून हे कळत नसेल ना, तर थोड्या वेळानंतर एखादा साबुदाणा हातात घेऊन असा चिरडून बघायचा. एकदम इझिली तो मोडला जातो. साबुदाणे घातल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. यामध्ये आपण जी नारळाची पेस्ट केली आहे, म्हणजेच नारळाचं दूध, ते यामध्ये घालूया. पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि असंच लो फ्लेमवरती चांगली ही खीर उकळवून घ्यायची. खीर ही चांगली उकळते आणि साबुदाणे बघा आपले सगळे चांगले शिजलेले आहेत. तर यामध्ये घालूया पाव कप साखर. अर्धा लिटर दुधासाठी पाव कप साखर ही एकदम परफेक्ट आहे. खीर गोडीला एकदम व्यवस्थित होते. यापेक्षा जास्त गोड हवी असेल ना, तर 1-2 चमचे साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. साखर घातल्यावरती पटकन हे साखर आपल्याला विरघळून घ्यायचे, चांगले मिक्स करून घ्यायचे. कधी कधी साखर खाली भांड्याला सिंक होते, चिटकू शकते. म्हणून साखर घातली की पूर्ण मिक्स करून साखर विरघळून घ्यायची. अशीच ही खीर आता आणखी 2 मिनिटं एकदम लो फ्लेमवरती उकळवून घेऊ. आपली खीर उकळते तोवर हे ड्रायफ्रुट्स मी चिरून घेते. ड्रायफ्रुट्स हे मी आधीच भाजून ठेवले होते. जर तुमचे ड्रायफ्रुट्स भाजले नसतील तर तुपात किंवा तूप न वापरता असेच ड्राय रोस्ट करून घेऊ शकता. इथं मी फक्त काजू आणि बदामच वापरते. जर तुम्हाला पिस्ता किंवा मनुके वापरायचे असतील तेही खिरीमध्ये वापरले तरीही चालतील. ड्रायफ्रुट्स या खिरीमध्ये घातलेत, मिक्स करून घेऊया. सगळ्यात शेवटी घालायचे वेलची पावडर. वेलची पावडर सुद्धा मिक्स करायची आणि आणखी 2 ते 3 मिनिटं एकदम लो फ्लेमवरती ही खीर उकळवून घ्यायची. म्हणजे यातला ड्रायफ्रूट पण जो आहे तो मऊ मऊ पडेल, खायला तो इझी जाईल. आणि आपली खास उपवासासाठी केलेली दूध आणि साबुदाण्याची खीर तयार आहे की नाही? एकदम भारी आणि रिच. नक्की ही रेसिपी करून बघा. एकदम सोपी रेसिपी आहे आणि सगळ्या घरातल्या साहित्यात ही खीर होते. रेसिपी कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपीज आवडत असतील तर आपल्या मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.